एक महत्त्वाची अपडेट, मुंबईमधील काही वॉर्ड्समध्ये मतदारांचा गोंधळ पाहायला मिळतोय। सकाळपासून अशाच काही बऱ्याच बातम्या येतात की एका वॉर्डमध्ये जवळपास 100च्या वर मतदारांना दुसराच वॉर्ड मिळालेला आहे आणि आपण सकाळपासून या प्रकारच्या घटना घडताना पाहतोय। 181, 184, 186 हे वॉर्ड्स आहेत, तिकडे मतदारांची यादीच नाहीये, नावच नाहीयेत आणि मतदार यादीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। मतदार यामुळे संताप व्यक्त करतात। अगोदरच ईव्हीएमचा गोंधळ होता, पॅड सिस्टम सुद्धा नाही, म्हणजे आम्ही कोणाला मतदान केले हे आम्हाला कसं माहिती पडणार? बीजेपी सरकार पूर्णपणे सगळ्यांना फ्रॉड करूनच जिंकायचं आहे, तर त्यांनी मग इलेक्शन लावायचे नव्हते। सर्वात पहिली चुकी आहे इलेक्शन कमिशनर यांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे की आपण काय करतोय, सामान्य जनतेबरोबर फसवणूक करते। सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे असा आहे, ज्या वॉर्डचं इलेक्शन आहे त्या वॉर्डच्या लोकांना दुसऱ्या वॉर्डमध्ये मतदान करायला जायचं आहे, मग सामान्य जनतेने जायचं कसं? त्याला काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत का? मग ज्या वॉर्डमध्ये इलेक्शन आहे, ज्याची यादी ज्या वॉर्डमध्ये, त्याला त्याच वॉर्डमध्ये इलेक्शनला पोलिंग बूथ दिलं पाहिजे। मग त्याला बूथ तिकडे का दिलं आहे? ह्याच्यामध्ये सरळ लोकांनी इलेक्शनला बाहेर पडू नये आणि ते त्यांच्या पद्धतीने चिटिंग करायचं बीजेपीने ठरवलं आहे। या सरकारचा काही उपयोग नाही, या सरकारवरती सरकारचाच निषेध आहे आणि BMC कमिशनरचा निषेध आहे।